बूट पॉलिश करणाऱ्या एका मुलाची सत्यकथा, एक रिअल स्टोरी आज आपण पाहणार आहोत. एक फुटबॉलचा देव ॲडसन डिको डिको या टोपण नावानं त्याला बोलवलं जातं. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये तो जन्मला. बूट पॉलिश करणं, अनेक छोटे मोठे कामं करून तो घरातल्यांना मदत करायचा. 3 मुलांचा सांभाळ करणारं हे गरीब कुटुंब. वडील आई सुद्धा मजुरी करत होती. हा बूट पॉलिश करत होता, छोटी मोठी कामं करत होता, पण त्याला फुटबॉलचं खूप वेड होतं. त्याच्या वस्तीमधली मुलं चिंध्यांचा बॉल तयार करून, फुटबॉल तयार करून त्याच्या सहाय्यानं फुटबॉल खेळायचे. या वस्तीतून त्या वस्तीत वरच्यावर बॉल मारायचे. खूप खराब व्हायचे कपडे. आई चिडायची. आईला आवडायचं नाही त्यांनी फुटबॉल खेळलेलं, पण त्याला फुटबॉल खेळायला खूप आवडत होतं. एकदा वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलची निवड झालेली होती आणि एका हॉटेलमध्ये सगळेजण कॉमेंट्री ऐकत बसलेले होते. त्याचे वडीलसुद्धा तिथं होते. छोटी छोटी मुलंसुद्धा छपरावर जाऊन ती कॉमेंट्री ऐकत होती. आणि त्यावेळेला ब्राझील हारतो. ब्राझीलची हार झाल्यानंतर वडील रडतात आणि मुलगा हा जो डिको म्हणतो, पप्पा मी तुमच्यासाठी, ब्राझीलसाठी मी वर्ल्ड कप जिंकून आणेन. दुसऱ्या दिवशी तो आईबरोबर साफसफाईच्या कामाला निघून जातो. आई एका बंगल्यामध्ये साफसफाई करत असते. तोही तिला मदत करत असतो. आई त्यावेळेला सांगते की कसं त्याचे वडीलसुद्धा फुटबॉल खेळायचे आणि त्यांना दुखापत झाल्यानंतर मात्र त्याचं फुटबॉल खेळणं बंद झालं. आई दुसऱ्या खोलीत जाते आणि त्यावेळेला काही मुलं तिथं येतात. ती फुटबॉलबद्दल गप्पा मारत असतात. त्यावेळेला हा डिकोसुद्धा म्हणतो की मलासुद्धा फुटबॉल खेळता येतो आणि मी सुद्धा पेलेसारखं खेळेन. ते सगळे हसतात, कारण पेले हे नाव चुकीचं त्यानं बोललेलं असतं आणि ते त्याच्यावर चिडतात, त्याचं पाणी सांडतात. आई येते, आई त्यांची माफी मागते. ते सगळे जातात, पण तिथून जाताना डिको एका टुर्नामेंटची जाहिरात असते ती घेऊन जातो. आपल्या मित्रांना टुर्नामेंटसाठी तयार करतो. त्यांच्याकडे टी शर्ट नसतं म्हणून बेडशीटचे कवर फाडून त्यापासून टी शर्ट बनवतात. पण त्यांच्याजवळ आता बूट पण नसतात म्हणून त्यांना सगळेजण चिडवत असतात. मग हे काय करतात, बूट मिळवण्यासाठी शेंगदाण्याची जी पोती असतात शेंगांची, भुईमुगाच्या शेंगांची, ती पोत्यातल्या शेंगा चोरून ती विकतात बाजारात. पण तिथंसुद्धा हा किंग्ज टीमची मुलं त्यांच्याशी मारामारी करतात. आईला वाटतं शिक्षकांनीच मारले होते आणि ती विचारायला जायला तयार होते, पण वडील म्हणतात नको मी जाईन. वडिलांना सगळं माहीत असतं. वडील सांगतात आपल्या प्रतिस्पर्ध्याला नेहमी आपल्या खेळानं हरवायचं असतं, मारामारी करून आपण जिंकायचं नसतं. आणि तो त्यानं प्रभावित होतो. त्यानंतर तो खेळायसाठी मैदानात आपल्या टीमला घेऊन जातो. त्यावेळेला तिथं देब्रितो हे सिलेक्शन करणारे मोठे कोचसुद्धा आलेले असतात आणि किंग्जची टीम खूप चांगली खेळत असते आणि ह्या ज्यांना शूलेस टीम म्हटलेलं होतं, पण ही पण टीम जुन्या बाजारातून वेगवेगळे बूट घेऊन आलेले असते. त्यांना बूट नीट बसत नसतात, त्यामुळे त्यांचं स्पीड कमी होतं आणि त्यांना खेळता येत नाही नीट. आणि किंगचे 6 गुण होतात आणि शूलेस टीमचे तर 0च गुण असतात. तो पुन्हा चिडतो, पण त्याचे वडिलांकडे लक्ष जातं आणि तो शांत होतो. वडिलांनी सांगितलेलं असतं ते त्याच्या लक्षात येतं आणि तो आपल्या पायातले बूट काढून टाकतो आणि तो खूप सुंदर पद्धतीने खेळायला सुरुवात करतो. आणि ती मॅच अगदी एका मागोमाग एक गोल करत सगळीच मुलं मग आपले बूट काढून टाकतात आणि त्याच्याबरोबर खेळायला लागतात. त्याची टीम खूप चांगला परफॉर्मन्स करते. 0वर असणारी टीम 5पर्यंत पोचते, पण वेळ संपतो आणि तो हारतो.
हारला तरी मात्र सगळं स्टेडियम पेले पेले नावानं सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्यांना सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं आणि जरी ट्रॉफी दुसऱ्याला मिळाली असली तरी देब्रितो मात्र त्याच्या वडिलांना कार्ड देतात की तुमचा मुलगा खूप छान खेळतोय, माझ्याकडं कधीतरी घेऊन या. यानंतर मात्र धान्य त्यांनी शेंगा चोरलेल्या असल्यामुळं शेंगाचे मालक त्यांचा पाठलाग करतात. सगळी मुलं पळायला लागतात. एक मित्रसुद्धा त्याच्याबरोबर असतो. डिको आपल्या मित्राला लागलेलं असतं, पळू शकणार नाही म्हणून एका खड्ड्यामध्ये त्याला लपवतो. गुहेसारखा खड्डा असतो, पाणी खूप पडत असतं, पण तिथंच त्या खड्ड्यात पडून तो मरून जातो. त्याला खूप वाईट वाटतं. आई म्हणते हा अपघात होता, पण त्याच्या मनाला एवढं लागलेलं असतं की तो तिथून पुढं कधीही आता खेळणार नाही फुटबॉल असं ठरवतो की माझ्यामुळेच माझा मित्र मरण पावला याचं दुःख त्याला होतं. दुसऱ्या दिवशी तो वडिलांच्या बरोबर कामाला जातो. एका हॉस्पिटलमध्ये ते टॉयलेट साफ करत असतात आणि तोही त्यांच्याबरोबर तिथं काम करायला जातो. वडील त्यावेळेला त्याला मी कशा पद्धतीनं आंब्याबरोबर लहानपणी खेळायचो फुटबॉल चे वेगवेगळे टेक्निक्स शिकवायला जातात, पण त्याचं मन लागत नाही. तो सगळीकडे दुर्लक्ष करतो. तो आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष करतो. पण हळूहळू वडिलांच्यामुळं तो पुन्हा त्याचं मन शांत होतं आणि तो खेळावर लक्ष पुन्हा येतं आणि तो हळूहळू मोठा होऊ लागतो. खूप वेगवेगळे टेक्निक्स शिकतो आणि आई ज्यावेळेला त्याला खेळताना पाहते त्यावेळेला आईला कळतं की हा फुटबॉल खेळण्यासाठीच जन्माला आलेला आहे आणि ह्याच्यातच करिअर होऊ शकतं. तिने ठेवलेल्या देब्रितोची ती चिठ्ठी घेते आणि देब्रितोंना बोलवते. कोच येतात. कोचनं पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतं. ते म्हणतात चल तुला मी अकॅडमीमध्ये घेऊन जातो आणि त्याला खेळ शिकवण्यासाठी अकॅडमीमध्ये नेलं जातं. अकॅडमीमध्ये मात्र वेगळ्याच पद्धतीनं कोच शिकवत असतात आणि हा ज्या पद्धतीने खेळत असतो त्या खेळाला ते विरोध करत असतात. ते म्हणतात तू ज्या पद्धतीने खेळतोयस ह्या खेळामुळं तर आपला देश वर्ल्ड कप हारलेला होता, तू असं खेळू नकोस. त्याला व्हिडिओसुद्धा दाखवतात की कशा पद्धतीने वर्ल्ड कप आपण तुझ्यासारखं खेळल्यामुळं हारलेला आहे. तो खूप प्रयत्न करतो, रात्रभर सराव करतो, पण शेवटी निराश होतो कारण त्याला गोलच होत नाहीत. मग मात्र निराश होऊन रडत बसतो. तो एक दिवशी बॅग घेऊन निघालेला असतो. त्यावेळेला देब्रितो त्याला पाहतात आणि त्याला अडवतात. म्हणतात तू जाऊ नकोस कारण तुझ्यामध्ये ब्राझीलचं खरं खेळ आहे, ज्याला झिंगा स्टाईल म्हणतात. झिंगा स्टाईलनं तू खूप चांगला खेळत आहेस आणि हा खेळ खरा ओरिजिनल खेळ आहे. तू कसा खेळतोयस हे सगळ्यांना प्रूव्ह करून दाखव. पण तू कारण हा युद्धाच्या वेळेला हा झिंगा स्टाईलनं सगळेजण खेळत होते आणि त्यामुळे जिंकलेले होते. तर तू ती स्टाईल वापरत आहेस. तू ती स्टाईल सोडू नकोस. चल असा पळून जाऊ नकोस. लढ आणि तुझ्या ओरिजिनल खेळ तू दाखव. देब्रितोचं ते सांगणं ऐकल्यानंतर तो पुन्हा माघारी येतो आणि मग मात्र तो ज्यावेळेला टीममध्ये खेळायला लागतो त्यावेळेला त्याला जखमी केलं जातं, पण तरीसुद्धा तो वडिलांचं ऐकत असतो. शांत डोक्यानं खेळत असतो आणि शांत डोक्यानं खेळत तो आपला पहिला गोल मारतो. पहिला गोल केल्यानंतर कोच त्याला बोलवतात. तो त्यांना सॉरी म्हणतो. कोच म्हणतात नाही तू पुन्हा असा गोल करून दाखव आणि त्यानंतर तो तशा पद्धतीचाच गोल पुन्हा पुन्हा करून दाखवतो. त्याचे 4 गोल्स होतात. त्याचे पेपरला नाव येतं. सगळीकडे तो फेमस होऊ लागतो. एकामागोमाग एक असे अनेक सामने तो जिंकायला लागतो आणि त्याची जी झिंगा स्टाईल आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं काम करू लागते. हळूहळू तो ज्युनियर टीममध्ये सिलेक्ट होतो आणि ज्युनियर टीममधून प्रो टीममध्ये पण सिलेक्ट होतो. एकदा आईवडिलांना भेटायला येतो. त्यांना एक रेडिओ गिफ्ट देतो. एक रेडिओवर तो बातम्या ऐकत असताना त्यांना कळतं की त्याचं सिलेक्शन देशाच्या टीममध्ये नॅशनल टीममध्ये झालेलं आहे आणि आई
वडील खूप खुश होतात आणि तो खेळायला जाणार त्यावेळेला वडील सांगतात, "मी पण असंच खेळत होतो, पण मी दुखापत झाल्यामुळं माझ्या करिअर सगळं बरबाद झालेलं आहे. तुला आता पुन्हा संधी मिळालेला आहे. तू चांगल्या पद्धतीने खेळ. पण हा टी-शर्ट घेऊन जा. पेले नावाचा हा टी-शर्ट तुला आठवण देईल. कुणीही वाईट म्हणलं तर तू निराश होऊ नकोस, हिंमत हारू नकोस. तू मनावर स्वतःवर विश्वास ठेवून पूर्ण शक्तीनिशी खेळ." आणि तो जातो. गेल्यानंतर त्याच्याच टीममध्ये किंगचाही मुलगा असतो आणि तो खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो, "हा तर माकडासारखा खेळतोय किंवा ह्याची स्टाईल तर खूप जुनी स्टाईल आहे आणि झिंगा स्टाईलमुळे तर आपण हारलेलो आहे." हां, त्याच्या कोचला सुद्धा सगळेजण तसेच बोलतात पत्रकार. पण ते कोच म्हणतो, "आम्ही झिंगा स्टाईलनं खेळणार नाही, आम्ही नवीन स्टाईलनंच खेळणार," असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं मग पुढे खेळायला सुरुवात होते. त्याला कोच बोलवून घेतात, त्याला समजावून सांगतात, की "तू तुझ्या स्टाईलनं खेळू नकोस, नवीन स्टाईलनं खेळ. कारण ह्या स्टाईलमुळं आपण वर्ल्ड कप हारलेलो होतो." असं कोच समजावून सांगतात. तो हो म्हणतो आणि जातो. पण ह्यानंतर खेळामध्ये मात्र त्याचा परफॉर्मन्स तसा होत नाही आणि खेळात नवीन पद्धतीने त्याला खेळता येत नसतं आणि या ह्याच्यामध्ये तो कसा तरी एखादा गोल करू शकतो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्या विरोधी जो होतो तो त्याला पाडतो आणि त्याला दुखापत होते. दुखापत झाल्यानंतर तो आईला फोन करून सांगतो, की "आई, मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. मी अभ्यास करून चांगलं शिकायला पाहिजे होतं. माझ्याकडून चूक झाली, मी इकडं आलो." त्यावेळी आई आणि वडील म्हणतात, "तुझ्याकडून काही चुकलेलं नाही. अरे, तुला आम्हीच तिथं पाठवलेलं आहे. तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तू हिंमत हारू नकोस." डॉक्टर त्याला सांगत असतात, की "तू आता खेळू शकणार नाहीस. तू खेळू नयेस आणि झिंगा स्टाईलनं तर अजिबात खेळू नकोस," असं सांगतात. रेडिओवर सगळे सांगत असतात, की कशा पद्धतीनं चुकीची जुनी स्टाईल वापरल्यामुळं एक खेळाडू कसा जखमी झालेला आहे आणि यामुळं त्यांच्या स्टाईलची सगळीकडे बदनामी होत असते. त्याला खेळता येणार नसतं आणि इतर खेळाडू खेळत असतात. पहिले काही मॅचेस जिंकतात, पण काही पुढच्या मॅचेसमध्ये मात्र ह्याचे अनेक खेळाडू जखमी होतात आणि मात्र अशा वेळेला त्याचे कोच याला म्हणतात, डिकोला म्हणतात, की "तुला आता कशाही परिस्थितीत खेळलं पाहिजे. तू फिट आहेस असं सांग आणि तू खेळासाठी तयार हो. कारण आता आपल्याला सेमीफायनलला जायचं आहे." आणि त्याला मैदानात उतरावं लागतं. मैदानात तो खेळायला जातो त्यावेळेला त्याच्या वडिलांना खूप आनंद होतो, की माझा मुलगा खेळायला गेलेला आहे. पण खेळताना त्याला जखमी असल्यामुळं व्यवस्थित खेळता येत नसतं आणि तरीही तो त्यातूनही एक गोल करतो आणि त्यांचा संघ ब्राझील हा सेमीफायनलला जातो. सेमीफायनलमध्ये फ्रान्ससोबत त्यांची टक्कर असते. फ्रान्ससोबत त्यांना खेळायचं असतं. त्याच्या पायाला तर दुखापत झालेली असते. तो आपल्या मित्राला जाऊन भेटतो. त्यावेळेला मित्र म्हणतो, तो मित्राला सांगत असतो, की "तू खूप चांगला खेळतोयस. तू माझ्या जागेवर खेळ." तर तो म्हणतो, "नाही. मी खूप अहंकारी होतो आणि मला असं वाटत होतं, की मी युरोपियन आहे. पण नाही. माझ्यात सुद्धा ब्राझीलचंच रक्त आहे आणि ब्राझिलियन स्टाईल आहे. तू ब्राझीलचीच मुख्य स्टाईलची गरज आता देशाला आहे. तू या स्टाईलनंच खेळ." आणि त्यानंतर तो विश्वासानं झिंगा स्टाईलनं खेळतो. कोच त्याला नको म्हणत असताना सुद्धा तो त्याच पद्धतीनं खेळत जाऊन एकामागोमाग एक असे गोल करतो आणि फ्रान्सवर ब्राझीलचा विजय होतो. फ्रान्सवर विजय झाल्यानंतर मात्र सगळेजण खुश होतात. पण पुढं त्यांचा सामना हा स्वीडनशी असतो. स्वीडन ही अशी टीम असते जी सगळ्याच बाबतीत सर्वश्रेष्ठ असते आणि सगळ्या बाबतीत ह्यांच्यापेक्षा वरचढ असते आणि अनेक जणांना जखमी करण्यात ते पटाईत असतात. अशा आणि एका पत्रकार परिषदेमध्येच ते ह्या ब्राझीलच्या सगळ्यांची टिंगलटवाळी करतात, की "हे कसले माकडासारखे खेळतायत किंवा ह्यांचे हे तर मागच्यासारखेच हारणार आहेत. यांची तर कोणाची
कोणाचा अंगठा छोटा आहे, कोणाचा हात पाय छोटा आहे, कोण असाच आहे, तो तसाच आहे, अशी नावं ठेवत असतात आणि सगळे हसत असतात ह्यांच्यासाठी, की ह्यांच्यातल्या व्यंगत्वावर, ह्यांच्यातल्या उणिवावर ते पत्रकार परिषद घेऊन त्यांना कमजोर करण्याचा, मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण वडील जेव्हा फोनवर याच्याशी डिकोशी बोलतात, की तुला ह्यातून सगळ्यांना बाहेर काढावं लागेल, सगळ्यामध्ये आत्मविश्वास भरावा लागेल. मग तो एका पार्टीमध्ये शेवटच्या दिवशी त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, की काही नाही, यांना सगळ्यांना मला बाहेर काढलं पाहिजे. एक संघ, एकजुटीनं वडील म्हणतात तुम्हाला लढलं पाहिजे. तो मग सांगतो सगळ्यांना, चला तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. पुढचा जो जे एक मनोऱ्यासारखं दिसतंय दीपगृह किंवा गोल पोस्ट आहे, तिथपर्यंत ह्या हॉटेलमधून बॉल खाली पडू न देता न्यायचा. आपल्या संघासाठी हे चॅलेंज आहे. आणि सगळेजण त्या पद्धतीनं झिंगा स्टाईलनं खेळत 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 तो बॉल तिथपर्यंत नेतात. सगळे विजयी झालेले असल्यामुळं सगळेजण आनंदित असतात. सगळ्यामध्ये विश्वास आलेला असतो. कोच तिथं येतो आणि कोच म्हणतो, की मी तुम्हाला जसं शिकवलं तसं तुम्ही फायनलमध्ये अजिबात खेळू नका. तुम्ही जे आत्ता खेळला तशा पद्धतीनंच खेळा. हीच खरं आपली स्टाईल आहे. आपली ब्राझीलची झिंगा स्टाईल आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही खेळा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. सगळेजण मोठ्या उत्साहानं, मोठ्या दमानं, मोठ्या जोशानं जातात. पेली आपला जुना टी-शर्ट घालतो आणि कारण कुणीही नावं ठेवलं, कुणीही काही म्हटलं तरी आपला मनातला विश्वास कमजोर होऊन द्यायचा नाही आणि स्वतःवरचा विश्वास अखंड ठेवून तो खेळायला उतरतो आणि आपल्या झिंगा स्टाईलनं तो खेळायला सुरुवात करतो. सुरुवातीला त्याला पाडायचा प्रयत्न होतो, पण त्यातनं तो वाचतो आणि त्यानंतर मात्र तो आपल्या मूळ रूपामध्ये खेळायला सुरुवात करतो. कोणालाच समजत नाही. स्वीडनच्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना बाजूला करत तो एकामागोमाग एक आपल्या सगळ्या टीमचं कोऑर्डिनेशन पक्कं करत हे सगळेजण आपल्या नजरेवरचा सगळा खेळ असं सगळेजण खेळत असतात. सगळेजण एकमेकांशी एकरूप झालेले असतात आणि त्यांचं ती स्टाईल बघून जे झिंगा स्टाईलला नावं ठेवणारी सगळी मंडळी मात्र झिंगा स्टाईलचं कौतुक करायला लागतात आणि झिंगा स्टाईलवर ब्राझीलचे हे सगळा टीम तो वर्ल्ड कप जिंकते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर डिकोचं सगळीकडं कौतुक होतं. डिकोमुळं हा वर्ल्ड कप जिंकलेला असतो आणि ब्राझीलच्या मुख्य स्टाईलमध्ये ज्यानं लहानपणी आपल्या वडिलांना एक वचन दिलेलं असतं, की मी तुमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकून आणीन. ते वचन त्यानं पूर्ण केलेलं असतं. त्यानंतर मात्र त्यानं 2 वर्ल्ड कप जिंकले. 1970चा 12 नंतर 2 वर्ल्ड कप एकामागोमाग जिंकणारा हा मुलगा 1283 गोल करणारा, सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू म्हणून जगात प्रसिद्ध होतो. आपलं प्रचंड मेहनत, मोठा त्याग आणि जिद्द याच्या जोरावर हा बूट पॉलिश करणारा मुलगा ब्राझीलचा फुटबॉलचा देव बनतो. ह्या देवाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. लाईक करा.